हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जय श्रेणमा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्कोप्जे संग्रहालयाविषयी माहिती पाहणार आहोत. स्कोप्जे संग्रहालय सध्या चर्चेमध्ये आहे. त्यात जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग काय आहे बातमी ते पाहूया. स्कोप्जे उत्तर मेसेडोनिया, नॉर्थ मेसेडोनियाची राजधानी ही स्कोप्जे ही आहे. इथे संग्रहालय एकच नाही, 2-3 मोठे संग्रहालय आहे. करंट अफेअर्स किंवा जीकेसाठी हे महत्त्वाचे आहे, ते पाहूया. तर उत्तर मेसेडोनियाचे राष्ट्रीय संग्रहालय, माहिती आणि डिटेल. ठिकाण आहे स्कोप्जे किल्ल्याजवळ, वरदार नदीच्या काठी. स्थापना 1924. यात काय आहे यामध्ये तर पुरातत्व, इतिहास, वंशिक कला आणि नॅचरल हिस्ट्रीचे 4 विभाग आहेत. महत्त्व काय आहे तर मेसेडोनियाचा 8000 वर्षाचा इतिहास इथे दाखवलेला आहे. रोमन, ऑटोमन, बायझंटाईन काळातील वस्तू ठेवलेल्या आहेत. तर होलोकॉस्ट संग्रहालय नाव आहे होलोकॉस्ट म्युझियम सेंटर ऑफ द ज्यूस ऑफ मेसेडोनिया. महत्त्व आहे दुसऱ्या महायुद्धात मारले गेलेल्या मेसेडोनियन ज्यू लोकांच्या स्मरणार्थ. CA लिंक आहे. मानवाधिकार आणि इतिहास विषयासाठी महत्त्वाचे आहे. पुढे पाहूया मेसेडोनियन संघर्ष संग्रहालय काय दाखवले आहे यामध्ये तर ऑटोमन साम्राज्याविरुद्ध आणि स्वातंत्र्यासाठीचा लढा. फीचर आहे मेणाच्या पुतळ्यांद्वारे इतिहास सांगितला जातो. स्कोप्जे उत्तर मेसेडोनियाची राजधानी आहे. 2019 मध्ये देशाचे नाव मेसेडोनियावरून उत्तर मेसेडोनिया झाले, ग्रीस सोबतचा वाद मिटवण्यासाठी. भूकंप 1963 मध्ये मोठ्या भूकंपाने स्कोप्जे उद्ध्वस्त झाले होते. त्यानंतर शहर पुन्हा बांधले गेले. स्कोप्जे 2014 प्रोजेक्ट शहराला सुंदर बनवण्यासाठी मोठे पुतळे आणि इमारती बांधल्या, त्यामुळे हे शहर ओपन एअर म्युझियम सारखे दिसते. यावर प्रश्न कसे विचारले जातात ते पाहूया. उत्तर मेसेडोनियाची राजधानी आणि तेथील राष्ट्रीय संग्रहालय कोठे आहे? उत्तर आहे स्कोप्जे. 1963च्या भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेले युरोपियन शहर कोणते? उत्तर आहे स्कोप्जे, उत्तर मेसेडोनिया. तर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर स्कोप्जे संग्रहालय बाल्कन देशाचा इतिहास एकाच ठिकाणी, युद्ध, धर्म, संस्कृती सगळे बघायला मिळते. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.